यानंतर एक नजर टाकूयात इतरही महत्त्वाच्या बातम्यांवर। येवल्याच्या अलिबाबानं ओबीसींचा घात केला, भुजबळ आणि वडेट्टीवारांनी ओबीसी समाजाला संपवण्याचं ठरवलंय, मनोज रांगेंचा पुन्हा एकदा हल्लाबोल। भुजबळ आणि वडेट्टीवारांच्या भेटीमध्ये दादांविरोधात षडयंत्र, मनोज रांगेंचा खळबळजनक आरोप, तर कुठलीही गुप्त बैठक झाली नाही असं म्हणत भुजबळांसह वडेट्टीवारांनी घेतला रांगेंचा समाचार। मुंबईचा महापौर हा मराठी आणि ठाकरे बंधूंचाच होणार, कोणीही चिंता करू नये, दिल्लीचे जोडे उचलणारा माणूस महापौर होणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळा प्रकरणाचे नितेश राणे सूत्रधार, शिवसेना नेते राजन तेलींचा गंभीर आरोप, कर्ज वाटपाची चौकशी करण्याचीही मागणी। तो कोण अधिकारी आहे ते बघून मी आयुक्तांना सांगून त्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली दखल, नाशिकमधील खड्ड्यांवरून शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा। नांदेड गोंदियामध्ये आदिवासी समाजाकडून आरक्षण बचाव महामोर्चा, बंजारा आणि धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण न देण्याची मागणी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची नागपुरातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये अचानक भेट, अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे, चौकशी करण्याचे बावनकुळेंचे आदेश। नवी मुंबई विमानतळावर अंतिम टप्प्याच्या तयारीला वेग, विमानाची ड्राय रन चाचणी यशस्वी। अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती, तर चालकाविरोधात कारवाई केली, पोलिसांची माहिती। आणि कोलड्रीप सिरपमुळे लहान मुलांची प्रकृती बिघडण्याचं प्रमाण वाढलं, मध्य प्रदेशातील 16 ते 18 मुलांवर नागपुरात उपचार, तर आतापर्यंत 9 मुलांचा मृत्यू झाल्यानं खळबळ।